नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या रक्षाबंधन थाळीचा स्पेशल असा भागाचा पार्ट 2 बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा, कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच येणारे असे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद। चला तर मग आता आपण वाटाणा आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। आपल्या थाळीतली नेक्स्ट रेसिपी आहे ही। आता त्यासाठी आपण 4 ते 5 उकडलेले बटाटे आणि 1 वाटी पांढरा मटार हा सुद्धा आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊन कुकरला उकडून घेतलेला आहे। 2 चमचे येथे आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा लागणार आहे। आता हे साइडला ठेवून देऊया। येथे 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे। 1 टोमॅटो आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक आपण कट करून घेतलेली आहे। आता एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं 2 चमचे बटर सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे। बटरमुळे आपल्या भाजीची टेस्ट फार छान येते। आता येथे 2 काळी वेलची घेतलेली आहे मी। 2 ते 3 आपल्याला येथे तमालपत्र लागणार आहे। 1 चमचा जिरे टाकून घेऊन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि जे 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया छान अशी सुगंध सुटेपर्यंत। बटाटा हा मोस्टली सर्वांना आवडणारा असतो, त्यामुळे प्रत्येक सणाच्या वेळी आपण वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी करत असतो। आज आपण वाटाणा आणि बटाट्याची छान अशी टेस्टी चमचमीत भाजी बनवणार आहोत। आता जो कांदा घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की मग आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि हा सुद्धा छान असा फ्राय करायचा आहे आपल्याला। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे, आपण बघू शकता येथे। आता येथे आपण थोडेसे पावडर मसाले टाकून घेणार आहोत। हळद टाकलेली आहे आपण थोडीशी पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला सुद्धा आपण येथे टाकून घेणार आहोत। या मसाल्यांमुळे आपल्या भाजीची टेस्ट फार छान अशी भन्नाट येते। आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल। आता हे मसाले छान असे या मिश्रणामध्ये कांदा टोमॅटो मध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण। थोडंसं आता मिनिटभरासाठी मी झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे छान असं हे सर्व मिश्रण सॉफ्ट होईल आणि मसालेही आपले छान असे फ्राय होऊन निघतील। आता जे 4 ते 5 बटाटे घेतले होते आपण ते छान असे कट करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये बटाटा मॅश करून टाकला तरी सुद्धा चालू शकेल, परंतु आपण नंतर याला मॅश करणार आहोत। आता उकडलेला पांढरा मटार जो होता तो सुद्धा 1 वाटी आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। छान असं फ्राय करून घेऊया हे। मसाल्यांमुळे भाजीचा अतिशय सुगंध सुटलेला आहे आणि फार झटपट बनवून तयार होते ही भाजी। बनवायलाही फार सोपी आहे, कुणीही सहज बनवू शकेल अशी आहे। आता यामध्ये छान असं सर्व फ्राय झाल्यानंतर आपण 1 ग्लास येथे गरम पाणी टाकून घेऊया। थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून हे असं छान मॅशरच्या साहाय्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे हे। आपण अगोदरच बटाटे मॅश केले तर नंतर हे करण्याची गरज पडणार नाही आपल्याला, परंतु छान आपली ग्रेव्ही दाटसर व्हावी यासाठी मी हे थोडेसे बटाटे यामध्ये मॅश करून घेणार आहे। ह्याच्यामुळे भाजीचा स्वाद फार छान येतो। हे बघा,
झटपट आपली ही भाजी बनवून तयार झालेली आपल्याला दिसत असेल। ह्याची कन्सिस्टन्सी फार छान आलेली आहे। थोडंसं 2 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे सर्व मसाल्यांची टेस्ट या भाजीमध्ये उतरेल। हे बघा, छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे। गरम मसाल्याचा सुद्धा सुगंध असा दरवळत आहे आपल्या भाजीमध्ये। भाजीला आपल्या उकळी आलेली आहे, भाजी आपली तयार झालेली आहे। या स्टेजवर थोडीशी कस्तुरी मेथी रोस्ट करून आपण टाकून घेऊया। कस्तुरी मेथीमुळे भाजीचा सुगंध आणि स्वाद दोन्ही फार छान येतं। आता आपण आपली भाजी तयार झालेली आहे। पुढच्या रेसिपीकडे वळूया। पुढची रेसिपी आहे आपली, आपण आता रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल अशी थाळी बनवतो आहे, त्यामुळे नारळी भात हा झालाच पाहिजे। त्यासाठी येथे 2 वाटी आपण तांदूळ घेतलेले आहे। बासमती तांदूळ मी येथे घेतलेला आहे। आपण आपल्या आवडीचा कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। आता हे स्वच्छ धुवून ठेवायचं आहे। आपण येथे लवंग घेतलेले आहे, दालचिनी आणि हिरवी विलायची घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट लागणार आहे आपल्याला। आता एका पॅन मध्ये आपण साजूक तूप घेतलेला आहे 3 चमचे। त्यामध्ये हे सर्व गरम मसाले, पण गोड चवीचे गरम मसाले टाकून घेतलेले आहे आणि जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम, ते सुद्धा छान असे आपण फ्राय करून घ्यायचे आहे। आता धुवून ठेवलेले जे 2 वाट्या तांदूळ होते ते आपण यामध्ये टाकून छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपला हा जो भात तयार होणार आहे हा छान असा मोकळा सळसळीत होतो, चिकट होत नाही। थोडंसं आपण यामध्ये चिमटीभर मीठ टाकून घेऊया। कुठल्याही गोड पदार्थामुळे थोडंसं गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की थोडंसं त्याची टेस्ट अजूनच वाढते। आता 2 वाट्यासाठी मी येथे 2.5 वाटी नारळाचं दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान असं याला झाकण ठेवून द्यायचं आहे। आता आपण बघू शकता 4 ते 5 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे। नारळाच्या दुधामध्येच आपण हा भात शिजवणार आहोत। आता अर्धा भात आपला शिजून झालेला आहे। या स्टेजला आपण 1 वाटी गूळ यामध्ये टाकून घेऊया। 2 वाटी तांदळासाठी मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाची चव सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे। आपल्याला आवडत असेल गोडाचे प्रमाण कमी अधिक तरी गुळाचे प्रमाण कमी जास्त केले तरी चालेल। आपला राईस सुद्धा तयार आहे। आता पुरीसाठीची तयारी करण्यासाठी आपण इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं त्यामध्ये आणि 2 ते 3 चमचे आपण इथे बेसन पीठ सुद्धा टाकून घेऊया। बेसन पीठ मुळे आपली पुरी छान अशी खुसखुशीत होते, क्रिस्पी होते। आता हे पीठ भिजवताना सुद्धा आपल्याला फारही घट्ट किंवा फारही सैल असं भिजवायचं नाहीये। थोडंसं घट्ट झालं तरी चालेल, पण सैल होता कामा नये। थोडं थोडं करून पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊया। हे बघा, छान असा आपला पुरीसाठीचा डो तयार आहे, म्हणजे पीठ भिजून तयार आहे। आता याला थोडासा तेलाचा हात लावून छान असं मऊ करून ठेवायचं आहे हे पीठ। आणि पीठ भिजून झाल्यानंतर आपल्याला ह्याला 10 मिनिटांसाठी रेस्ट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे हे अजून छान असं भिजेल। झाकण ठेवून देऊया ह्याच्यावर 10 मिनिटांसाठी। आता 10 मिनिटांनंतर चेक करून घेऊया। आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे, मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे पुरीसाठीचं। आता छोटे छोटे पेढ्यासारख्या आकाराचे येथे पीठ घ्यायचं आहे आणि छान याचं पुरी लाटून घ्यायची आहे। आपल्याला जर घाई असेल तर आपण मोठी पोळी लाटून वाटीच्या साहाय्याने जरी पुऱ्या कट करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल। पुरी लाटताना सुद्धा आपल्याला फार पातळ किंवा फार जाड लाटायची नाहीये। मध्यम आकाराच्या या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहे। फार जाड पुरी केली तर तळल्यानंतर कच्ची राहते ती। आता तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून आपण पुरी तळून घेणार आहोत। हे बघा, फारही पुरीला अलट पलट करायची नाहीये। हे बघा, एकदाच आलटून पलटून घेतली तरी आपली पुरी छान अशी टम्म बॉल सारखी फुगलेली आहे। आज आपली येथे ही थाळी बनवून पूर्ण झालेली आहे। नक्की ट्राय करा, कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।